नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते। या बैठकीमध्ये महामार्ग प्रकल्पांसोबतच मुंबई गोवा महामार्गाबाबतही चर्चा झाली। रस्ते विकास योजनांबाबत ही बैठक होती। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते। तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी सीबीआयने छापा टाकला। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत सीबीआय पथकाचा निषेध केला। 4:15 वाजताच्या दरम्यान सीबीआयचं पथक नागपूरमधल्या देशमुख यांच्या घरातून बाहेर पडलं। सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात काही कागदपत्रही दिसली। सीबीआयची टीम घराबाहेर पडतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गराडा घातला आणि घोषणाबाजीही केली। अनिल देशमुख यांच्या मुंबईच्या 2 आणि नागपूरच्या 2 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले। सीबीआयच्या अहवालात छेडछाड करून तो व्हायरल केल्याच्या प्रकरणात या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे। याआधी याच प्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील तर सीबीआयच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेलं वीज निर्मितीचं संकट ताजं असतानाच राज्यातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज संकट गडद होण्याची चिन्ह आहेत। महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्यानं तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोड शेडिंगची शक्यता निर्माण झालेली आहे। संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीज खरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेले आहेत। खुल्या बाजारातनं महागड्या दरानं खरेदी करावी लागते। राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात भटक्या विमुक्तांचं पदोन्नती आरक्षण असंवैधानिक असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर आता भटके विमुक्त कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत। सचिव समितीनं सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र भटक्या विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षणावर गदा आणणारं असल्यानं सरकारनं तत्काळ या भूमिकेचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे। मुळात सुप्रीम कोर्टानं व्हीजे-18बाबत माहिती मागवलेली नसताना सुद्धा सरकारनं ही कृती का केली, यामागे नेमकं कोण षडयंत्र रचतंय याचा शोध घेण्याची मागणी या कर्मचारी समन्वय समितीनं केलेली आहे। महाराष्ट्र विकास आघाडीकडून राज्यव्यापी महाराष्ट्र बंद पाळण्यात आला। 3ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राडे घातले, मारहाण केली। मात्र आता आम्ही तुम्हाला याच आंदोलनातल्या फुकट चंदांची देखील बातमी दाखवणार आहोत। हे फुकटे आहेत जळगावमधल्या आंदोलनातले कार्यकर्ते। जळगावात आंदोलनादरम्यान काही महिला कार्यकर्त्यांना तहान लागली, पण ही तहान होती ती म्हणजे फुकटच्या शीतपेयाची। एका दुकानात जाऊन या कार्यकर्त्यांनी शीतपेय आणि खाद्यपदार्थ घेऊन पैसे न देताच पळ काढण्याचा प्रयत्न केला। दुकानदारानं पैसे मागताच या कार्यकर्त्यांनी कारमधून पळ काढला। भिवंडी तालुक्यातल्या दापोडा इथल्या गोदामात गुन्हे शाखेनं छापा टाकला। राज्यात प्रतिबंधित हुक्क्याचा निकोटीनयुक्त अफजल आणि सोएक्स हर्बल या हुक्का फ्लेवरचा साठा सापडलेला आहे। 9,36,78,520 रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे हुक्का चालकांचं धाबं दणाणलेलं आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वानखेडेंनी याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। ओशिवरा कब्रस्थान इथं 2 जण पाळत ठेवत असल्याची तोंडी तक्रार त्यांनी केलेली आहे। त्यांनी घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सुद्धा महासंचालकांकडे सोपवलेलं आहे। साई संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्होराज बगाटे यांना हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे। तदर्थ समिती आणि हायकोर्टाची परवानगी न घेता 25 कोटी रुपयांचं बिल अदा केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी असताना कोट्यवधी रुपयांची बिलं काढण्यात आली। 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या एका याचिकेत संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेला केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी देण्यात आल्याचा उल्लेख आहे।
ऐन सणासुदीच्या काळात सांगलीमध्ये वीज वितरण कंपनीचा हाय व्होल्टेज झटका सांगलीकरांना बसलाय। विजेच्या उच्च दाबामुळे टीव्ही, फ्रीज आणि मिक्सर असे हजारो विद्युत उपकरणं जळून खाक झालेली आहेत। त्यामुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे आता वीज वितरण कंपनीकडून नुकसानाचे पंचनामेही सुरू करण्यात आलेले आहेत। धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा गावातले शेतकरी सुभाष शिंदे यांच्या चाळीत साठवलेला 100 क्विंटल कांदा चोरीला गेलाय। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांदा लंपास केल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय। सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातल्या चाळीत सुमारे 150 क्विंटल कांदा 5 महिन्यांपासून साठवून ठेवलेला होता। मात्र आता आर्थिक संकटातनं सावरायचं कसं असा प्रश्नही त्यांना पडलेला आहे। बीएसएनएलचे कंत्राटी कामगार केबल दुरुस्तीचं काम करत होते। यावेळेला मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालेला आहे। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरच्या के वाघ कॉलेजच्या जवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। हरी टिळे असं मयत कामगाराचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं 20 वर्षीय तरुणीनं घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। आत्महत्येनंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये पबजीचे स्क्रीनशॉट आढळून आले। जामनेर इथल्या स्थानिक इयत्ता 12वी शाखेत शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीनं पबजी खेळाच्या नादात आत्महत्या केली आहे। तशी सुसाईड नोट या मुलीनं लिहून ठेवलेली आहे। नम्रता खोडके मोबाईल गेमच्या आहारी गेल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे। उजनी धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमधल्या भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। त्यामुळे नदीपात्रातल्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेलाय। उजनी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे। उजनी धरणातनं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झालेली होती। 40,000 क्युसेक्स भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे नदी सध्या दुथडी भरून वाहतीये। शेतकरी अस्मानी संकटात असताना शेतकऱ्यांना विमा मिळत नाही। त्यामुळे या विमा कंपनीच्या दरोड्याला कोणाचं पाठबळ आहे? मला वाटतंय की केंद्र आणि राज्य सरकारमधल्या मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल असा घणाघात राजू शेट्टी यांनी केल्यानंतर आपल्या आईचं कुंकू पुसायला उठलेल्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंग होऊन पुढे यावं असं आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलंय। बीडमधल्या बनसारोळा इथं ऊस परिषदेत ते बोलत होते। बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता नोटिसा बजावल्या जात आहेत। बेस्टचे कर्मचारी उद्या ड्रायव्हर भाड्यानं देण्याच्या मुद्द्यांवर आंदोलन करणार आहेत। बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी जादा ठरलेल्या कर्मचाऱ्यांना इतर आस्थापनांना भाड्यानं देण्यात येईल असं परिपत्रक काढलंय। या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याआधी त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत। मुंबईतल्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधली सगळी दुकानं सोमवारी सकाळपासून बंद होती, पण दुपारी 4 नंतर दुकानं हळूहळू खुली व्हायला सुरुवात झाली। महाविकास आघाडीच्या बंदला क्रॉफर्ड मार्केटमधनं सकाळपासून प्रतिसाद होता, मात्र संध्याकाळनंतर दुकानं खुली होत होती। पुण्यात सोमवारी अनेक दुकानं तशीही बंद असतात। महत्त्वाच्या लक्ष्मी रोडवरची दुकानं त्यामुळेच बंद होती, मात्र पुण्यातल्या इतर रस्त्यांवर 4 नंतर दुकानं हळूहळू खुली व्हायला सुरुवात झाली होती। पुण्यातली सार्वजनिक वाहतूक मात्र दिवसभर बंद असल्याचंच काल बघायला मिळालं। महाराष्ट्र बंदला बीडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, पण दुपारनंतर बंदला प्रतिसाद मिळाला। दुपारनंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू दुकानं खुली करायला सुरुवात केली। बीड शहरातल्या सुभाष रोड, जालना रोड, नगर रोड, कारंजा रोडसह जिल्ह्यातल्या इतर सर्वच ठिकाणी मार्केट्स हळूहळू उघडण्यात आली। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बीडमधल्या व्यापाऱ्यांनी सकाळच्या वेळेला प्रतिसाद दिला, मात्र दुपारनंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा दुकानं खुली केली। ठाण्यामध्ये शिवसैनिकांची दादागिरी बघायला मिळाली। शिवसैनिकांकडून रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आली। बंद दरम्यान रिक्षा सुरू ठेवल्यानं ही मारहाण झाली। ज्यांनी मारहाण केली त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी त्यांना चांगला चोपही दिला। महाविकास आघाडीकडून सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला होता, मात्र भाजपानं या बंदवर चांगलीच टीका केलेली आहे। अनेक भाजपच्या नेत्यांनी या बंदचा निषेध केलाय।
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। आजचा हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस असल्याचं ते म्हणाले। हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केलेला होता, असंही फडणवीस म्हणाले। राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही या बंदला विरोध केला। सदाभाऊ खोत यांनी बंदची खिल्ली उडवली। महाराष्ट्र बंद करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले। राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरत असल्याचं दिसतंय, कारण दिवसभरात आढळलेली नवी कोरोना बाधितांची संख्या ही मार्च नंतर पहिल्यांदाच कमी आढळून आलेली आहे। शिवाय दिवसभरात राज्यात 1736 नवे कोरोना बाधित आढळले असून 3033 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय, तर 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। नवरात्रीच्या निमित्तानं 6व्या माळेला श्री रुक्मिणी मातेला तुळजाभवानी स्वरूपाचा पोशाख करण्यात आलेला होता। हिरव्या रंगाची पैठणी, नवरत्नांचा हार, कंबरपट्टा, सोन्याचे मत्स्य, हिरेजडित टोप असे विविध अलंकार परिधान करण्यात आलेले होते। तर विठ्ठलाच्या मूर्तीला मत्स्य अवतार पोशाख, श्री व्यंकटेशाला राम अवतार, तर महालक्ष्मी मातेला गजलक्ष्मी देवी पोशाख करण्यात आलेला होता। विठू रखुमाईचं हे रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रासहित परराज्यातल्या भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली होती। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेची नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली। त्यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते। भगवान विष्णू यांनी आपला शेष देवीला विश्राम करण्यासाठी दिलेला होता, त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येत असते। काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकी दरम्यान 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलंय। चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही हस्तगत केलेला आहे। जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले। भारतीय सैन्यानं गुप्त माहितीच्या आधारे पूंछ भागातल्या जंगलात 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं होतं आणि त्यानंतर ही चकमक सुरू झाली। या पूर्ण परिसराची सैन्याकडून घेराबंदी करण्यात आलेली होती। पूंछ जिल्ह्यातल्या सुरणकोटे भागामध्ये डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू होतं। सैन्यानं हा पूर्ण परिसर सध्या सील केलाय। काही दहशतवाद्यांचा शोध सुरू केला गेलेला होता। अभिनेता शाहरुख खानचा माय नेम इज खान हा सिनेमा पुन्हा चर्चेत आलाय। खान आडनावामुळे आर्यनला टार्गेट केलं जात असल्याचं म्हणत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आर्यन खानवरून आता केंद्रीय यंत्रणांवर तोफ डागलेली आहे। कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात अनेक गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण असून खूपच वाढवून सांगितलं जात असल्याचं मत शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडलेलं आहे। बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा ट्रेंड वाढतोय का यावर ते म्हणालेत की छोट्या स्तरावर अशा गोष्टी घडत असतील, पण ते जेवढ्या प्रमाणात सांगितलं जात आहे तेवढं तरी नक्कीच दिसत नाही। मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्या प्रकरणापासून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उगीचच मोठं केलं जात असल्याची चर्चा असल्याचंही ते म्हणाले। बॉलिवूड स्टार शाहरुख खान मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी निशाण्यावर असू शकतो अशी शक्यता सुद्धा शत्रुघ्न सिन्हा यांनी वर्तवलेली आहे। देशामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत 2020 मध्ये नोंदवण्यात आलेले 99% गुन्हे हे मुलींवरच्या अत्याचारांच्या बाबतीतले होते, असं एनसीआरबीच्या माहितीमध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ सामाजिक पातळीवरच्या गुन्ह्यांमध्ये मुलीच जास्त प्रमाणात लक्ष होत असल्याचं दिसतं आहे। एनसीआरबी म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेनं दिलेल्या आकडेवारीचं विश्लेषण चाइल्ड राईट्स अँड यू या स्वयंसेवी संस्थेनं केलं। बाललैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा म्हणजे पॉक्सोमध्ये 28,327 मुलांच्या संदर्भात गुन्हे नोंदवले गेले। त्यात 28,058 मुली होत्या। बाललैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचं विश्लेषण केलं असता 16 ते 18 वयोगटातल्या मुलींबाबतचे गुन्हे जास्त असल्याचं समोर आलेलं आहे। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया।
राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं जाहीर केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागणार आहे। तसंच कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करणं बंधनकारक असेल। प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। शेअर बाजारातले दिग्गज राकेश झुंझुनवाला यांच्या आकाशा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं आहे। एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आकाशा एअर या ब्रँड नावानं काम करेल। जर सगळ्या प्रक्रिया योग्य वेळेला पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये आकाशा एअरलाइन्सची स्वस्त दरातली विमान सेवा सुरू करण्यात येईल असं कंपनीनं म्हटलंय। अलीकडेच राकेश झुंझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा आयपीएलच्या विजेतेपदानं हुलकावणी दिलेली आहे। शारजाच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं आरसीबीला 4 विकेट्सनं धूळ चारत स्पर्धेबाहेर ढकललं। विराटचा हा आरसीबीचा कप्तान म्हणून शेवटचा सामना ठरला। कोलकाताला आता दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी झुंजावं लागेल। उद्या हा सामना रंगणार आहे। T20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे। 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान UAE आणि ओमानमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल। भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात होतोय। या महामुकाबल्याची तिकीटं एका तासाच्या आतच विकली गेली। दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहतायत। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड शानदार आहे। भारतानं पाकिस्तान विरुद्ध T20 वर्ल्ड कपमधल्या 5ही मॅचेस जिंकलेल्या आहेत। अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी सिनेमा रश्मी रॉकेटसाठी सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे। तापसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते। त्यातच तिचा एक फनी व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामधून ती चांगलीच गाजतीये। ती या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांना परफ्यूम कसा लावायचा हे सांगतेय, पण नुसताच परफ्यूम कसा लावायचा हे सांगत नसून ती अगदी डान्स करत, अगदी मस्ती करत परफ्यूम कसा लावायचा हे सांगतेय। शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रूपातले फोटो शेअर करतेय। दरम्यान नवरात्रीचा 5वा दिवस होता। अपूर्वानं बंगाली देवीचं रूप धारण केलं होतं। रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं देखील तिचा सहभाग त्यामध्ये दर्शवलाय। अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 विविध रूपातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।